गोसावळ्याची भाजी म्हटलं की खायला नकोशी वाटते। आज आपण बनवणार आहोत अशी चटणी जी फक्त झणझणीत नाही तर मनात घर करणारी आहे। आंबट गोड गोसावळे, तिखट मिरच्या, सुगंधी लसूण आणि खास घरगुती मसाले या सर्वांच्या एकत्रित कॉम्बिनेशनमधून तयार होणारा ठेचा म्हणजेच गोसावळ्याची चटणी। भाकरी, भात, चपाती कशाबरोबरही खाल्ली तरी चव अशी की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया गोसावळ्याची चटणी। तर इथे बघू शकता मी फ्रेश अशी गोसावळी घेतलेली आहेत पावशर। तर ही गोसावळी घेतलेली यांची आता साल काढून घेऊया आणि किसून घेऊया। तर किसताना हे गोसावळे जाड असा याचा किस पाडून घ्यायचा आहे। तर आता आपण गोसावळे किसून घेऊया। तर इथे बघू शकता गोसावळ्याचा किस मी किसून घेतलेला आहे आणि तो किसल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। कारण याच्यासाठी पाण्यामध्ये टाकलाय लगेच तो काळसर असा पडतो व त्याचा थोडासा हलकासा कलर चेंज होतो, म्हणून लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचा। तर हा पाण्यामध्ये टाकलेला किस आता आपण करकटून पिळून साईडला किस काढून घेऊया पाण्याच्या बाहेर। तर किस स्वच्छ धुवून पाण्यातून करकटून पिळून बाहेर काढून घेतलेला आहे आणि तो असा मोकळा करून घेतलेला आहे। गोसावळ्याची चटणी बनवण्यासाठी लागणार आपल्याला वाटण करायचं आहे। तर वाटण करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथे 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतलेत, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 8 ते 9 हिरव्या मिरच्या। तर ह्या डार्क हिरव्या मिरच्या आहेत। या मिरच्या तिखट असतात। जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर मिरच्याचं प्रमाण कमी करू शकता, जर जास्तच हवं असेल तर मिरच्या आणखी वाढवून घेऊ शकता। शक्यतो तिखट मिरच्या घेतल्याने थोडीशी भाजी किंवा चटणी तिखट होते, चवीला फार छान लागते, म्हणजे तिखटाचं थोडं प्रमाण जास्तच पाहिजे। तर आता आपण याचं वाटण करून घेऊया। सर्व साहित्य मिक्सर मध्ये टाकून झालेलं आहे। आता भांड्याला झाकण लावून बारीक करून घेऊया, झाकण काढूया। तर इथे बघू शकता जाडसर असा मी याचा लसूण मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। आता हा ठेचा साईडला ठेवूया। तर गोसावळ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर किसून घेतलेल्या गोसावळ्याचा किस, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, जिरं मोहरी फोडणीसाठी। इथे मी लसूण मिरचीचा ठेचा बारीक करून घेतलेलं वाटण, त्याचबरोबर कस्तुरी मेथी आणि कस्तुरी कोथिंबीर घेतलेली आहे। जर तुमच्याकडे हिरवी कोथिंबीर असेल तर तुम्ही हिरव्या कोथिंबीरचा वापर करू शकता। तर इथे माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही, त्यामुळे कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला फोडणीसाठी तेल। हे झालं आपलं साहित्य सर्व। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गोसावळ्याची चटणी ही रेसिपी अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणारी आहे। सकाळच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये, ऑफिसच्या डब्यासाठी अशी झटपट रेसिपी बनवू शकता। एकीकडे मी पॅन गरम करून घेतलेला आहे, याच्यामध्ये टाकूया 2 चमचे तेल। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। चटणी बनवत असताना गॅस स्लो ते मध्यम आचेवरती ठेवायचा। तर आता तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये टाकूया फोडणीसाठी जिरे मोहरी, कढीपत्त्याची पाने, थोडंसं हलवून घ्यायचं। नंतर टाकायचं ठेचून घेतलेला ठेचा लसूण मिरचीचा। मिरचीचा आणि लसूणचा कच्चापणा घालवून घ्यायचा, अर्धा ते 1 मिनिट फ्राय करायचं। अर्धा मिनिट फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया हळद, मिक्स करायचं। हळद फ्राय करून झाल्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, सर्व मसाले एकत्रित फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया गोसावळ्याचा किस, मिक्स करून घ्यायचं। सर्व मिक्स केल्यानंतर याच्यावरून टाकूया चवीनुसार मीठ,
सगळ्यात शेवटी याच्यावरून टाकायची कस्तुरी मेथी आणि कस्तुरी कोथिंबीर कुस्करून टाकून घ्यायची. मिक्स करायचं. तर याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. तर गोसावळ्याची चटणी बनवत असताना याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. मूळचंच पाणी गोसावळ्याला असतं, त्याच्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. मूळच्या पाण्यामध्येच हे गोसावळ्याची चटणी तयार होते. गोसावळ्यामध्ये न पाणी टाकताच आमचं याचं पाणी सुटलेलं आहे गोसावळ्याचं. तर आता आपण याच्यावरती झाकण झाकून हे गोसावळ्याची चटणी शिजेपर्यंत शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढूया. तर इथे बघू शकता मस्त चटणी तयार झालेली आहे. तर हलकसं याच्यामध्ये आणखी पाणी आहे. थोडंसं याला आणखी मिनिटभर परतून घेऊया. तर गोसावळ्याची चटणी शिजल्यानंतर आता आपण चेक करूया व्यवस्थित शिजले का ते. तर बघू शकता व्यवस्थित चटणी शिजून तयार झालेली आहे. तयार झालेली ही चटणी आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. तर इथे बघू शकता चमचमीत झणझणीत गोसावळ्याची चटणी म्हणजेच खरडा तयार झालेला आहे. तर याच्यावरून गार्निशिंग साठी ओल्या खोबऱ्याचा किस थोडासा टाकून घेऊया. तर गोसावळ्याची चटणी इथे बघू शकता अगदी मिरचीच्या ठेच्यासारखी सेम दिसते. चवीला ही तितकीच भन्नाट लागते. गोसावळ्याची चटणी ही माझी रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा. धन्यवाद.